सुते व्यास विषाद बुद्धे फुल्लारविंद यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है। श्री राधा रमण गिरधारी मेरो है श्री राधा रमण गिरधारी मेरो है। ओ श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है। गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है। गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है। श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है। ओ श्री राधा रमण नंदलाल मेरो है श्री राधा रमण नंदलाल मेरो है। गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है। गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है। गोपाल कृष्ण भगवान की जय वृंदावन बिहारी लाल की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय बोलो रे भाई सब संतन की जय श्री शुकदेव जी महाराज की जय बोलो जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे अकारण करुणावरणालय भक्तवांच्या कल्पत्तरू भगवान श्री बालकृष्ण परमात्मा की प्रतिवांगमय स्वरूपा श्रीमद भागवत महापुराण भागवताच्या या परम पावन आणि पवित्र कथेचा आज हा 5वा दिवस आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या लीलांना अनुसरून अन्य अन्य भक्तांच्याही लीला चरित्रांचा आपण या ठिकाणी विचार करत आहोत, चिंतन करत आहोत। श्रीकृष्ण परमात्म्याची कथा ही अत्यंत अमोघ अवर्णनीय अनिर्वाच्य स्वरूप अशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कथा आहे। यच्चावत प्राणीमात्रांच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करून देणारी भगवत कथा आहे, दुःखाची निवृत्ती करणारी भगवंताची कथा आहे। संत महात्मे वर्णन करतात कथा काय करते। कथा सुख करी कथा दुःख हरी कथा सुख करी कथा दुःख हरी कथा सुख करी कथा दुःख हरी कथा हेची बरी विठोबाची कथा याची बरी
विठोबाची कथा सुख करी कथा दुःख हरी 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 कथा याची बरी विठोबाची कथा सुखकरी कथा दुःख हरी याच्यावर प्राणिमात्रांच्या जीवनामध्ये सौख्याची प्राप्ती करून देणारी भगवत कथा आहे. दुःखाची निवृत्ती करणारी भगवान परमात्म्याची कथा आहे. आपल्याला ही गोष्ट अनुभूतीला येते की जोपर्यंत आपण कथेमध्ये बसलेलो आहोत किमान तेवढ्या वेळापुरता का होईना परंतु आपल्या संसाराचा जो भार आहे संसाराचं जे ओझं आहे ते आपण आपल्या घरी सोडून येतो. कथेमध्ये बसल्याच्या नंतर संसारामधला व्यवहारामधला कोणताच विचार डोक्यामध्ये येत नाही. भगवंताच्या कथेमध्ये आपण समरस होत असतो आणि भगवत कथेमध्ये आपण जर समरस होत असू तरच ते कथेचं ऐकणं हे खऱ्या अर्थानं ऐकणं आहे. अन्यथा नळी फुलकिली सोनारे इकडून तिकडे वाहेवारे अशी जर अवस्था असेल तर ते कथा ऐकणं काय कामाचं. किंवा भगवंताच्या कथेमध्ये आपण बसलोत खरं पण मन जर सगळीकडे भटकत असेल तर भगवंताच्या कथेमध्ये बसण्याचा तरी काय उपयोग. म्हणून एकाग्र चित्तानं अंतःकरण एका ठिकाणी स्थिर करून भगवंताची कथा आपण ऐकली पाहिजे. आपल्याला तशी ती ऐकता आली पाहिजे. मन जर चारही दिशेला फिरत असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज सारखे संत महात्मे सांगतायत जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रीतम. कथेमध्ये बसलेलं असताना जर अंतःकरण चित्त जवळ नसेल आपल्या तर आपल्यात आणि प्रेतामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. ते प्रेतच आहे आणि म्हणून चित्ताची नितांत आवश्यकता आहे परमार्थ क्षेत्रामध्ये. 4 महिने प्रवचन चालू होतं. एक दिवस प्रवचनाकरता एक वृद्ध महिला म्हातारी प्रवचनाकरता येऊन बसली. भागवतकार महाराज कथा सांगतायत. ती माता माऊली कथा ऐकायला लागलेली आहे आणि कथा ऐकता ऐकता काय झालं माहित नाही परंतु तिच्या डोळ्यातून अश्रू धारा प्रवाहित झाल्या. हुंदके देऊन ती रडू लागली. आणखीन थोड्या वेळाने मोठ्या मोठ्याने तिने रडायला सुरुवात केली. सगळे लोक तिच्याकडे पाहायला लागले. जे कथाकार महाराज होते त्यांचंही लक्ष तिच्याकडे गेलं आणि कथाकार महाराजाला आनंद वाटला की काय श्रोता मिळाला म्हणे आज. कथा ऐकणारे बरेचसे आजपर्यंत पाहिले पण भगवंताची कथा ऐकल्याच्या नंतर डोळ्यातून पाणी येणारी पहिलीच महिला पहिला श्रोता मी या ठिकाणी पाहिला. त्याला आनंद झाला. कथा संपली. सगळे निघून गेले आणि कथा प्रवक्ता जे आहेत ते त्या म्हातारीच्या जवळ येऊन म्हातारीला बोलायला लागले. म्हणे मैया अहो भाग्य माझं की तुमच्यासारखा श्रोता आज मला प्राप्त झाला. काय भाव अंतःकरणामध्ये तुमच्या निर्माण झाला की कथा चालू असताना भगवंताचं चरित्र चालू असताना तुमच्या डोळ्यांना धारा लागल्या. तुम्ही रडू लागलात. त्या म्हातारीने सांगितलं बाबा तुमचा थोडासा गैरसमज झालेला आहे. कथा वगैरे ऐकून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं अशातला काय भाग नाही. तुम्ही ज्या वेळेला कथा सांगत होतात ना त्यावेळेला तुमची कथा ऐकत असताना तुम्ही बोलत असताना तुमची दाढी हलत होती म्हणे. त्या कथाकाराला थोडीशी दाढी असेल कदाचित. दाढी हलत होती आणि ती हलणारी दाढी पाहिली की मला माझ्या बोकडाची आठवण झाली म्हणजे. 4 दिवस झालं ते बोकड कशाने मेला मला माहिती नाही पण त्याची फार मला आठवण येऊ लागली. ती तुमची दाढी बघितली की मला त्याचीच आठवण येऊ लागली. आता महाराजाची दाढी बघितल्यानंतर जर बोकड आठवत असेल घरचा तर ते कथा ऐकणं का याला काही कथा ऐकणं म्हणता येईल का आपल्याला. संसारातला भार संसाराचं ओझं जर आपण घरामध्येच टाकून देऊन कथेला येऊन बसलो तर खऱ्या अर्थानं ते कथा ऐकणं आहे. आणि म्हणून अंतःकरण पूर्वक अंतःकरण एकाग्र करून चित्त एकाग्र करून आपण जर कथा ऐकू तर त्या कथेची निश्चित अशा प्रकारची फलश्रुती आपल्या सर्वांना प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपण या समारोहाच्या माध्यमातून जगद्गुरु श्रीमद आद्य शंकराचार्य वारकरी शिक्षण संस्था संस्थेचे सर्व विद्यार्थी मंडळ आणि ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या एकत्रित योगदानातून आपण या ठिकाणी ही कथा पाहत आहोत. कालपर्यंत आपण विषय पाहिला. भागवत कथेला प्रारंभ झालेला आहे. सृष्टीचा विस्तार कशा पद्धतीने झाला याचं चिंतन आपण कालच्या सत्रामध्ये केलेलं आहे. ब्रह्मदेवाच्या माध्यमातून मनु आणि शतरूपा यांच्या माध्यमातून पुढे त्यांची 5 आपत्ती त्याच्यामध्ये 2 मुलं आहेत
आणि 3 मुले आहेत याचं चिंतन आपण काल पाहिलं. उत्तानपाद, प्रियव्रत ही 2 मुलं आहेत आणि आकुती, देवहूती आणि प्रसूती या 3 मुली यांना आहेत. त्यापैकी मुलींचा वंशविस्तार अगोदर सांगतायत. आकुती नावाची कन्या ही रुची नावाच्या प्रजापतीला दिलेली आहे. देवहूती कर्दम प्रजापतींना दिलेली आहे आणि प्रसूती नावाची कन्या ही दक्ष प्रजापतीला देण्यात आलेली आहे. या तिघांच्याही संबंधातून थोडासा कथाभाग आपण काल पाहिलेला आहे. त्याच्यानंतर उत्तानपादाच्या संबंधामध्ये सुद्धा आपण काल कथाभाग पाहिला. उत्तानपादाचा मुलगा असणारा, ज्येष्ठ पुत्र असणारा ध्रुव, त्या ध्रुवाला भगवान परमात्म्याने कशा प्रकाराने दर्शन दिलं याचे आपण चिंतन पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर वराह अवताराची कथा आपण पाहिली आणि नृसिंह अवताराचंही आपण काल चिंतन केलेलं आहे. भक्तवर्य प्रल्हादाकरता भगवान श्री नृसिंह परमात्मा खांबामधून प्रगट होत आहेत आणि खांबामधून प्रगट होऊन नृसिंह भगवंताने हिरण्यकश्यपूचा वध केलेला आहे. प्रल्हादाच्या करता भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवतार धारण करतात. अनंत अवतार भगवान परमात्म्याने धारण केले आणि या अवतारांच्या माध्यमातून भगवंताने दुष्टांचा संहार केला आणि सर्व भक्त महात्म्यांचं, भक्तांचं रक्षण केलेलं आहे. तसं अभिवचन गीतेमध्ये भगवान परमात्मा देत आहेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्म्याने नाना प्रकारचे अवतार धारण केलेले आहेत आणि आपल्या भक्तांचं रक्षण करत असताना दुर्जनांचा संहार करण्याचंही काम परमात्मा करतायत. पुढे 8व्या स्कंदाला प्रारंभ होतो. 8व्या स्कंदाच्या प्रारंभाला एक गोड अशी कथा येते. भगवान परमात्मा नामस्मरण करणाऱ्याचा उद्धार करतायत. भगवंताचा जो कोणी जीव नामस्मरण करतो त्याचा भगवंताने निश्चित या भवसागरातून उद्धार केलेला आहे. त्यातल्या त्यात कलियुगामध्ये नामसाधना ही अशी उच्च प्रतीची साधना आहे की अन्य कोणत्याही साधनेला गौणत्व देऊन नामसाधनेला कलियुगामध्ये महत्व प्रतिपादन करून देण्यात आलेलं आहे. पहा, हरिपाठामध्ये आपण नेहमी अभंग म्हणत असतो, योग याग विधी येणे नोहे सिद्धी आणि वायाची उपाधी दंभधर्म. योग याग हे मार्ग या कलियुगामध्ये चालणारे मार्ग नाहीत, लक्षात घ्या. येणे नोहे सिद्धी, याच्याने भगवंताची प्राप्ती होईल का नाही सांगता येत नाही. सगळ्या मार्गांना बाजूला सारून संत महात्म्यांनी हा भक्तिरूपी राजमार्ग निर्माण केलेला आहे आणि कलियुगामध्ये भगवंताच्या नामाच्या शिवाय दुसरं सोपं साधनच नाही महाराज. नामापरते जगी साधन सोपे नाही, आवडीने गाई सर्व काळ. किंवा नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नामाच्या माध्यमातून जन्मांतरातली पाप नष्ट होतात. सर्वसामान्य जीव ज्या वेळेला भगवंताचं स्मरण करतो, नामचिंतन करतो, त्याचा या भवसागरातून सहज लीलया उद्धार होतो. याच्यामध्ये नवल नाही महाराज. मनुष्य मात्राच्या माध्यमातून नामस्मरण करण्यात आलं तर त्याचा उद्धार होईलच होईल. मात्र पशवादिकांचा सुद्धा उद्धार भगवंताच्या नामस्मरणाच्या माध्यमातून होऊ शकतो. याच्याकरता एक उपाख्यान भागवतकार या ठिकाणी वर्णन करताय. त्याला गजेंद्र उपाख्यान असं म्हटलं गेलेलं आहे. गजेंद्र उपाख्यान. गजेंद्र नावाचा हत्ती त्रिकुट पर्वतावर राहत आहे. त्याचा सर्व लवाजमा त्याच्या सोबत आहे, त्याचं सर्व कुटुंब त्याच्या सोबत आहे आणि या त्रिकुट पर्वतावर राहत असताना एक दिवस काहीतरी उत्सव असेल आणि त्या उत्सवाकरता या हत्तीचे सगळे नातेवाईक त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. सगळे आप्तेष्ट एका ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्या आप्तेष्ट आल्याच्या नंतर सर्वजण मिळून मोठ्या आनंदाने सोहळा साजरा करतात. हत्तीचा जो आनंद आहे तो हत्तीचा आनंद कशात आहे महाराज? एखाद्या डबक्यामध्ये एखाद्या तळ्यामध्ये जायचं, सोंडेमध्ये पाणी घ्यायचं आणि एकमेकाच्या अंगावर ते पाणी उडवायचं, याच्यामध्ये हत्तीचा आनंद. तसंच केलं यांनी. त्या त्रिकुट नावाच्या शिखराच्या पर्वताच्या पायथ्याशी एक तळं होतं. त्या तळ्यामध्ये
हा हत्ती आपल्या सर्व कुटुंबासहित आपल्या आप्तेष्टांसहित गेलेला आहे आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर एकमेकाच्या अंगावर सोंडेने पाणी उडवत आहेत. त्या तळ्याचा सगळा धिंगाणा झाला महाराज. पाणी गढूळ झालेलं आहे तळ्याचं आणि तळ्याची जी शोभा होती ती तळ्याची शोभा ही नष्ट झालेली आहे. त्या तळ्यामध्ये एक महाबलाढ्य अशा प्रकारचा मगर राहत होता. त्या मगराची अशी भावना होती की हे तळ माझ्याच मालकीचं आहे. त्याला असा राग आला त्या हत्तीच्या समुदायाचा. त्याला वाटलं अरे कुठून आले म्हणे. पाण्याच्या खालून तो मगर गेलेला आहे आणि गजेंद्र नावाचा जो हत्ती आहे त्या हत्तीचा पाय त्याने आपल्या जबड्यामध्ये असा जपलून ठेवला, पकडून ठेवलेला आहे. काही केल्यानं तो पाय तो सोडायला तयार नाही. बराच वेळ हत्तीची आणि त्या मगराची झटापट चाललेली आहे, परंतु पाण्यामध्ये मात्र ताकद, सामर्थ्य हे मगराचं आहे. हत्ती किती बलाढ्य जरी असला तरी पाण्यामध्ये हत्तीची ताकद चालत नाही. प्रत्येकाला स्वतःच्या स्थानामध्ये किंमत असते. आपल्याकडे एक म्हण आहे, असं म्हणतात लोक की हर कुत्ता अपनी गली में शेर होता है का नाही. कुत्रा जो असेल तो त्याच्या गलीमध्ये त्या कुत्र्याचं सगळं चालत असतं. दुसऱ्याच्या गल्लीमध्ये जर कुत्रं गेलं तर त्याचं तिथं काही चालत. प्रत्येकाचं स्थान महात्म्य आहे. सुभाषितकार वर्णन करतायत नक्र स्वस्थान मासाद्य गजेंद्रमपी कर्षती स एव प्रच्युत स्थानात शोनापी परिभ्रूयते. तो मगर जो आहे त्या मगराची ताकद पाण्यामध्ये हत्तीचंही काही चालू देत नाही. एरवी तो मगर जर बस स्टँडला आला ना फिरायला, कोण मगर जर बस स्टँडला फिरायला आला तर हत्ती काय करायचा महाराज, एखादं कुत्र सुद्धा त्याला फरफटत ओढून घेऊन जाईल. कारण पाण्यामध्ये त्याची ताकद आहे. पाण्यामध्ये हत्तीचं सामर्थ्य चालत नाही, हत्तीचं बल चालत नाही. हत्तीचा पाय झगडलेला आहे. आठवडा झाला, महिना झाला, वर्ष झालं, वर्षामागून वर्ष चाललेली आहेत, परंतु तो पाय सोडायला तयार नाही. पाय पकडलेला आहे त्याने. जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतायत गजेंद्र तो पशु सहस्त्र वरुषे आणि जळा माझी नकरे पिढीला असे. 1000 वर्षापर्यंत या सगळ्यांचं युद्ध चाललेलं, या दोघांचं युद्ध चाललेलं आहे. आप्तेष्ट होते, त्या आप्तेष्टांनी विचार केला अरे म्हणे काय बरेच दिवस झाले आपण या हत्तीच्या सोबत आहोत, आपल्याला आपले काम धंदे आहेत, कुठवर यांच्या नादी लागत बसता. सगळे आप्तेष्ट सोडून गेले. कुटुंब होतं, कुटुंबाने काहीच दिवस साथ दिली आणि कुटुंबातल्याही पोराबाळांनी, बायका मुलांनी विचार केला हे आता पिकलं पान आहे, हे कधी ना कधी तरी गळून पडणारच आहे, यांना कधी ना कधी तरी जावंच लागणार आहे. यांच्या नादी लागत जर बसलं तर आपला पुढचा कार्यभाग जो आहे, आपलं पुढचं भवितव्य जे आहे ते भवितव्य सगळं धोक्यात येण्याची शक्यता आहे. ते सगळे आप्तेष्ट, नातेवाईक, कुटुंबीय सगळे सोडून गेले महाराज. एकटा हत्ती, एकटा गजेंद्र त्या तळ्यामध्ये राहिलेला आहे आणि गजेंद्राने विचार करायला सुरुवात केली. कधीतरी त्याने कीर्तन प्रवचन ऐकलं असेल कदाचित आणि तो विचार करू लागला काय रे, म्हणजे मोठे मोठे साधू, मोठे मोठ्या महात्म्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की अंतकाळाच्या वेळेला, ज्या वेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला गरज असते त्यावेळेला कोणी आपल्याला साथ देत नाही. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. अंतकाळाच्या वेळेला केवळ भगवान परमात्मा आपल्याला साथ देत असतो, बाकी कोणी कोणाचं नाही महाराज. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या पाठी सर्व राहतील, तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जासी एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून नाही कुणाचे. त्या गजेंद्र नावाच्या हत्तीला ही गोष्ट लक्षात आली की कोणी कोणाचं नाही, सगळे मला सोडून गेलेले आहेत. आणि त्याने महाराज आकाशाच्या दिशेनं पाहिलेलं आहे. भगवंत नावाची कोणीतरी शक्ती या जगतामध्ये आहे
याच्यावर त्याचा दृढ विश्वास बसलेला आहे. आकाशाच्या दिशेने त्याने पाहिलं आणि आकाशाकडे बघून तो विनंती करायला लागला, हे परमात्मन, या सृष्टीचा चालक मालक नियंता तू जर असशील ना तर माझ्या या आर्त हाकेला तू ओ दिली पाहिजेस, आर्त हाकेला तू साथ दिली पाहिजेस. आणि त्याने तळ्यातले कमळाचं फूल आपल्या सोंडेनं उपटलेलं आहे. आकाशाच्या दिशेनं ते फूल भिरकावलं आणि पुन्हा एकदा भगवंताला प्रार्थना केली, हे परमात्मन कृपा करा आणि सोडवा मला या संकटातून, वाचवा मला या संकटातून. ज्या वेळेला एखादा आर्त भक्त भगवंताची आराधना करत असताना, भगवंताला आळवत असताना, अंतःकरणातून ज्या वेळेला भगवंताला हाक देतो ना त्यावेळेला निश्चित तो परमात्मा धावून येत असतो. ती हाक भगवंताच्या पर्यंत जात असते. या गजेंद्राची हाक आज देवाच्या पर्यंत गेली. महाराज भगवान श्री हरी विष्णू परमात्मा एवढ्या गडबडीनं खाली निघाले. लक्ष्मी मातेने विचारलं, म्हणे हे परमात्मा, हे देवा कुणीकडे चाललात? त्यावेळेला भगवंताने सांगितलं, म्हणे लक्ष्मी, हत्तीला वाचवण्याकरता चाललेलं आहे, हत्तीला वाचवण्याकरता चाललेलं आहे. हे वाक्य बोलत असताना भगवंताने हत्ती हा शब्द म्हटला ना तर भगवंताची गती एवढी होती महाराज की ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज, आगे लगत गोली पीछे होता. ह शब्द लक्ष्मीच्या जवळ म्हटले आणि ती म्हणेपर्यंत तर हत्तीच्या जवळ ते आले. एवढ्या वेगाने भगवान परमात्मा खाली आले. बरं, खाली आल्याच्या नंतर भगवंताने आपल्या हातामध्ये सुदर्शन चक्र होतं, ते सुदर्शन चक्र सोडलं. नकराचा मगराचा गळा कापलेला आहे. हत्तीला त्या संकटातून दुःखातून वाचवलं भगवान परमात्माने. 1000 वर्षापर्यंत त्या मगराने पकडून ठेवलेला पाय काय वेदना होत असतील महाराज. ज्या वेळेला त्या नकराच्या तावडीतून हत्ती सुटला, भगवंताला मनोभावाने वंदन केलेलं आहे आणि डोळ्यातून अश्रू पाहत आहेत. हे परमात्मन, तुमची करुणा ही अनन्यसाधारण, अकारण करुणा करणारे तुम्ही आहात. आणि भगवंताने सांगितलं, म्हणे गजेंद्रा, पशु असून सुद्धा, पशु योनीमध्ये जन्म घेऊन सुद्धा तू माझं नामस्मरण केलंस ना. एरवी पशु कधी माझं नाव घेत नाही, परंतु तू मनातून माझं स्मरण केलेलं आहेस. तुला काय पाहिजे असेल तर माग, वरमृही. त्या गजेंद्राने सांगितलं, म्हणे देवा आता काय मागावं म्हणे तुम्हाला, तुम्ही स्वतः मला दर्शन देण्याकरता या ठिकाणी आलात, आता याच्यापेक्षा मला आणखीन काय पाहिजे. पण ठीक आहे, चला तुम्ही मागा म्हणता ना, मनसी काही मागा, मागा म्हणता म्हणून मागतो. देवा तुम्हाला मला जर द्यायचं असेल तर एक द्या म्हणे. ज्या डोळ्यांनी तुमचं दर्शन घेतलेलं आहे ना त्या डोळ्यांनी आता मला पुन्हा संसार पाहण्याची इच्छा नाही. संसाराचं नशिबत्व माझ्या लक्षात आलेलं आहे, कोणीच कुणाचं नाही ही गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे. देवा मला संसाराकडे नाही जायचे, माझा उद्धार करा, मला या मरणाच्या चक्रातून मला मुक्त करा. भगवान परमात्म्याने वरदान दिलं आणि त्या गजेंद्राच्या अंतःकरणातून एक दिव्य अशा प्रकारची ज्योत निघालेली आहे, ती भगवंताच्या हृदयामध्ये विलीन झालेली आहे. भगवंताने गजेंद्राचा उद्धार केला आणि निघाले परमात्मा वैकुंठाला जाण्याकरता. जसे भगवंताने आपली पाठ फिरवलेली आहे, पाठीमागून आवाज आला, हे परमात्मन चाललात कुठे, थांबा म्हणे. कोण आहे म्हणून भगवंताने मागे पाहिलं. ज्या मगराला भगवान परमात्म्याने मारलेलं होतं तो अर्धमेल्या अवस्थेमध्ये अजूनही तसाच पडू नये. भगवंताच्या समोर त्याने हात जोडले आणि परमात्म्याला तो बोलायला लागला, म्हणे देवा, अरे गजेंद्राचा तुम्ही उद्धार केला तर मी काय पाप केलं म्हणे, माझा उद्धार करा. भगवंत हसले, अरे तुला बोलायला तरी काय वाटतं का म्हणे, तू काय पाप केलं म्हणतोस. 1000 वर्षापर्यंत त्या बिचाऱ्याचा पाय तू धरून ठेवलेला आहेस आणि काय पाप केलं म्हणतोस. नकराने सांगितलं, मगराने सांगितलं, म्हणे देवा, गजेंद्राच्या करता तुम्ही इथं आलात याचा अर्थ गजेंद्र तुमचा भक्त आहे ना. आणि हो, गजेंद्र माझा भक्त आहे, त्याने माझं नाव घेतलं म्हणून तो माझा भक्त आहे. मग देवा, गजेंद्र जर तुमचा भक्त असेल, गजेंद्र जर तुमचा दास असेल तर मी तुमच्या दासांचाही दास आहे, मी तुमच्या भक्तांचाही भक्त आहे. कारण एक दिवस नाही महाराज, 1000 वर्षापर्यंत मी त्याचा पाय धरून ठेवलेला आहे. किती वर्ष? एकदा पाया पडल्याच्या नंतर जर जीव मुक्त होत असेल 1000 वर्षापर्यंत मी त्याचे पाय धरून ठेवलेले आहेत. भगवंताला पुन्हा हसू आलं आणि परमात्म्याने सांगितलं, काय हरकत नाही, तुझाही मी उद्धार करेन. आणि नकरालाही आशीर्वाद दिला. भगवान परमात्म्याने दोघांचाही उद्धार केलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की राधे राधे गोविंद गोविंद राधे. ओ राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद
गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे बोलो गोपाल राधे गोविंद राधे बोलो गोपाल राधे ओ राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद टाळी टाळी सर्वांनी टाळी वाजवा राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे ओ गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल ओ राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल ओ राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे ओ राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद